नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, देशमुख करिअर अकॅडमीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनस्वी स्वागत. आजच्या तासाला आपण मराठीतील फार महत्त्वाचा घटक आहे जो मुलांकडून दुर्लक्षित राहतो, तो म्हणजे व्याकरण चालवा, ज्याला आपण पद परिस्फोट देखील म्हणतो. प्रत्येक पदाचा आपण फार सखोल अभ्यास करणार आहोत. तर मी एक वाक्य घेतलेलं बघा, मी काल मंत्रालय पाहिले. आता ह्या वाक्यातला एकूण एक शब्दाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तो शब्द कोणत्या जातीचा आहे, नाम असेल किंवा सर्वनाम असेल तर विभक्तीचा अभ्यास, त्याचं लिंग, त्याचं वचन, त्यानंतर तो वाक्यामध्ये नेमकी कोणते कार्य करतो तेही अभ्यासायचं आहे. आणि पूर्ण जे वाक्य दिलेले आहे ते वाक्य नेमकी कोणत्या प्रयोगामध्ये बसतं, वाक्याचा प्रकार कोणता आहे, ते सगळं आपल्याला अभ्यासायचं आहे. तर यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट बघा बरं, मी काल मंत्रालय पाहिले. यातील आपण क्रियापद कोणतं आहे, पाहिले. आणि पाहिले म्हटलं तर याच्यामध्ये जो धातू आहे लक्षात ठेवा मित्रांनो, तो म्हणजे पाहा, हा धातू आहे बघा. मग आता प्रश्न विचारा त्याला, पाहणारा कोण. मग पाहणारा कोण म्हटलं तर यामध्ये कोण सापडले आपल्याला, याच्यामध्ये मी. मग मी याच्यातला कोण झालेला आहे, कर्ता झाले. मग आता कर्ता नेमकी कोणत्या विभक्तीमध्ये, तर आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा गैरसमज असा असतो बघा बरं, की कर्त्याला प्रत्यय नसला की कर्ता नेहमी प्रथम विभक्तीत असतो, पण ते फक्त नामासाठी वापरावं. प्रत्येक वेळेस सर्वनामाला तो गुण लागू होणार नाही किंवा प्रत्येक सर्वनामालाही तो गुण लागू होत नाही. यामध्ये बघा बरं, आता मी या सर्वनामाला प्रथमा म्हणायचं का तृतीया म्हणायचं, इथून सुरुवात झाली आमची. मग मी या सर्वनामाच्या ऐवजी तुम्ही एखादे नाम वापरून बघा, राजू वापरा, राणी वापरा, मग तुम्हाला लगेच त्याची विभक्ती कळेल. कारण खरी विभक्ती ही नामाची असते, नामाकून ती सर्वनामाकडे आले. बघा बरं, या ठिकाणी राजू वापरा बघा, राजू काल मंत्रालय पाहिले का राजूने काल मंत्रालय पाहिले. मग राजूने काल मंत्रालय पाहिले, याचा अर्थ तुम्ही नामाला तृतीय विभक्तीचं प्रत्यय ने लावलं, याचा अर्थ हे मी सर्वनाम प्रथमेत नसून ते कशात आहे, तृतीय विभक्तीत आहे. म्हणून याची विभक्ती बघा बरं. आता सगळ्यात पहिले विभक्ती आली याची तृतीया, म्हणजे हे झालं याच्यातलं विभक्ती. आपण एक शॉर्टकटमध्ये घेतलं फक्त, बस झालं. त्यानंतर मी हे जे सर्वनाम आहे ते प्रथम पुरुषी एक वचनी आहे. पुन्हा याचं लिंग निश्चित नाही आहे, त्याच्यामुळे हे काय झालेलं आहे, उभयलिंगी आहे. ते स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी असू शकते. त्यानंतर पुन्हा मी काल मंत्रालय पाहिले, पाहणारा कोण, मी पाहिले काय मंत्रालय. मग मंत्रालय हा शब्द जो आहे तो याच्यातला काय बनलेला आहे, कर्म. आणि कर्म हे प्रथमा विभक्तीमध्ये आहे, झालं, त्याला प्रत्यय नाही आहे. मग आता मंत्रालय पाहिले, मंत्रालय हा शब्द कर्म प्रथमेत आहे. पुन्हा मंत्रालय याचं लिंग जर पाहिलं आपण तर हे नपुंसक लिंगीमध्ये जात आहे. लिंग कशात चाललंय, नपुंसक लिंगी. पुन्हा कसं आहे, ते एक वचनी आहे, म्हणून क्रियापद त्यानुसार बदललेलं दिसते. बघा बरं, मी काल मंत्रालय पाहिले. मंत्रालय शब्द काढून तुम्ही दुसरा एखादा टाका बघा, मी काल चित्रपट पाहिला, असा त्याच्यामध्ये बदल होतो क्रियापदामध्ये. म्हणून कर्म हे प्रथमेतच आहे. पुन्हा बघा, मी काल मंत्रालय पाहिले, केव्हा पाहिले तर काल पाहिले. मग काल पाहिले म्हटलं तर काल हा शब्द जो आहे तो याच्यामध्ये खरं पाहिलं तर हा अधिकरणाचं काम करतो. पण अधिकरण आपण हे कार्य कोणाला दिलेलं, खरं ते क्रियाविशेषण अव्ययाचं कार्य असतं, पण ते नामानं काम केलं तर आपण त्याला अधिकरण म्हणतो. पण हे मात्र याच्यामध्ये काय आहे, अधिकरणाचं, म्हणजे थोडक्यामध्ये हे यातलं विधेय विस्ताराचं कार्य करणारं क्रियाविशेषण अव्यय आहे, झालं. आणि क्रियाविशेषण अव्ययाचाही उपप्रकार पाहायचा म्हटलं तर हे याच्यातलं कालदर्शक आहे. कोणता आहे, कालदर्शक, झालं. मग आता एवढं अभ्यास केलं तर बघा, मी या शब्दाचाही अभ्यास झाला, मी काय झाला याच्यातला कर्ता झाला. पुन्हा तो विभक्ती कोणती आहे, तृतीय विभक्ती आहे, प्रथम पुरुषी एकवचनी आहे, उभयलिंगी आहे. काल हे अधिकरण थोडक्यामध्ये विधेय विस्ताराचं कार्य करते, ते क्रियाविशेषण अव्यय झाले, कालदर्शक आहे. मंत्रालय हा शब्द जो आहे तो याच्यातला काय झालेलं आहे, कर्म झालं आहे, कर्म प्रथमेमध्ये आहे. मंत्रालय, तो मंत्रालय का ती मंत्रालय का ते मंत्रालय, तर ते मंत्रालय म्हणजे हे नपुंसक लिंगी झालेले एकवचनी आहे, आणि त्यानुसार क्रियापद बदलतं येतं. आता पाहिले क्रियापदाविषयी आपण माहिती पाहूया. पाहणे, पाहणे आणि दिसणेमध्ये फरक काय आहे. दिसणे ही आकर्मक क्रिया असते आणि पाहणे ही सकर्मक क्रियापद आहे. म्हणजे हे कोण चाललंय, सकर्मक
क्रियापद. पुन्हा हे कोणत्या काळामध्ये आहे तर हे झालं आहे साध्या भूतकाळामध्ये. म्हणजे याचं कोणतं रूप आहे हे करण रूप आहे, कारण ते होकारार्थी पुन्हा आहे. पुन्हा हे वाक्य विधानामध्ये आहे म्हणून हे काय झालं आहे विधानार्थी वाक्य देखील झालेलं आहे. आणि सकर्मक क्रियापदे काळही कळाला त्याचा, आपल्याला रूपही कळालं त्याचं, करण एक अकरण अकरण हे नकारार्थी असतात आणि करण हे काय असतात होकारार्थी असतात विधानामध्ये वापरलेले. मग आता ह्या पूर्ण जे वाक्य दिलेलं आहे त्या वाक्याचा प्रयोग कोणता आहे हे बघायचं असेल तर बरेच विद्यार्थी गोंधळू शकतात. बघा, पाहणारा कोण मी, इथं कर्ता प्रत्यय नसला तर तो लगेच प्रथमा म्हणून त्याला कर्तरी प्रयोग करण्याचा धोका जास्त आहे. म्हणून प्रयोग जर पाहिला तर बघितला मी हा जो कर्ता आहे तो तृतीय विभक्तीत आहे. त्याच्यामुळं हा जो प्रयोग होईल मित्रांनो तो म्हणजे प्रधान कर्तुक कर्मणी, हा याचा प्रकार आहे प्रयोगाचा, लक्षात ठेवा.